विधान परिषदेचे आमदार अमितजी गोरखे आपणासमोर आहेत. एकंदरीत जर आपण पाहिलं तर दीनानाथ रुग्णालयाकडनं आता अहवाल आलाय. खरं तर त्या अहवालामध्ये त्यांनी बीसी कुटुंबियांनाच दोषी ठरवलंय. हे अत्यंत खरं तर ही दुर्दैवी बाब आहे. कारण ज्या एका गर्भवती महिलेचा त्या ठिकाणी मृत्यू होतो आपल्या लहान मुलींना सोडून, त्या ठिकाणी त्यांनी पहिली तर दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे होती. कुठली दिलगिरी व्यक्त केली नाही आणि आज ते जे आरोप करतात, कारण त्या कुटुंबाशी माझंही तेवढंच जवळचं नातं आहे आणि त्या प्रकरणाशी माझा कनेक्ट आहे, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. ज्या वेळेस ती महिला त्या ठिकाणी गेली, त्या ठिकाणी डॉक्टर घैसास यांनी डायरेक्ट त्यांना पैसे मागितले, पैसे सांगितले, 10 लाखाची रिसीट लेखी दिलेली आहे, आपण पाहिली. आणि जर ते असं म्हणत असेल की आमची चूकच नाही आणि ते म्हणतात की मागचं ऑपरेशन किंवा मागची ट्रीटमेंट, मला सांगा, जर साताऱ्यातला माणूस एखादा पुण्यात येऊन आजारी पडला आणि अचानक जर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला, तर हॉस्पिटलचं कर्तव्य आहे, तुम्ही मागे काय ट्रीटमेंट केली, आमच्याकडे ट्रीटमेंट केली का हे विचारणार नाही, त्याला पहिली ट्रीटमेंट आपण चालू करणार आहोत. पण इथं तसं झालेलं नाही आहे. त्या ठिकाणी आल्यानंतर त्या महिलेला पैशाअभावी बसवलं गेलं आणि तो वेळ जो गेला त्याच्यामध्ये ही घटना घडली, असं माझं मत आहे. त्यांच्या अहवालात त्यांनी असं म्हटलंय की बीसी कुटुंबीय आमचा खरं तर हॉस्पिटलची बदनामी करत आहे, त्यांच्याकडे आम्ही पैसेही मागितले नाही, असंही खरं तर या हॉस्पिटलच्या अहवालात म्हणून नाही. तुम्ही लक्षात घ्या की 10 लाख रिसीट ते कोणी बाहेरून दिली नाही ना, त्यांनीच दिली ना. एका बाळाचे 10 लाख, 2 बाळाचे 20 लाख रुपये अशी त्यांनी डिमांड केल्यानंतर त्यांनी मला फोन केला की एवढे पैसे आपण भरू शकत नाही, आपण सुरुवातीला 2-3 लाख रुपये भरूया. त्यामुळे मी स्वतः फोन केले, रामेश्वरांनी फोन केले, जे मंत्रालयीन मुख्यमंत्र्यांचे सहाय्यक आहेत, की आम्ही आता ते पैसे अरेंजमेंट करू. तरी ऐकलं नाही आणि ते नाही म्हटलेत म्हणून ते दुसऱ्या हॉस्पिटलला गेले. त्यामुळे अशा प्रकारचं आता याच्यामध्ये आपण CCTV सगळे चेक करावेत, तुम्ही CDR चेक करावा, सुशांत भिसे आणि जे डॉक्टर घैसास यांचे जे कॉल रेकॉर्डिंग चेक करावं, यातनं सगळं तथ्य बाहेर पडलं. तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड.